नेते कोबराजे आणि भाई विवेक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त व भारतीय दलित कोबरा 31वा वर्धमान दिनानिमित्त सर्वात प्रथम मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज मराठवाडा विभागामध्ये भरपूर ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्यात आलेले आहे। आणि याच्यासोबत आम्ही भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं ठिकठिकाणी जाऊन आज 31वा वर्धमान दिनानिमित्त भरपूर ठिकाणी शाखा ओपनिंग करण्यात आलेले आहे। शालेय मुलांना शालेय साहित्य वाटप किती मुलांना करण्यात आले? आज 200 ते 250 डझन वया पुस्तक इथे दलित कोबरा कार्यालयापाशी वाटप करण्यात आलेले आहे। तुम्ही आता युवा नेता म्हणून पक्ष संघटनेत वाढत आहात, तर भावी काळामध्ये काही योजना असल्यात का? संघटना वाढवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे? आता भारतीय दलित कोबराला 31 वर्ष पूर्ण झाले। तसेच भारतीय दलित कोबराचे मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोल्डे यांनी 31 वर्षापासूनच गोरगरीब दलितांना अन्याय अत्याचार थांबला पाहिजे असे हर टाइम ते भूमिका घेत असतात। आणि आता हा एक वेगळा प्रश्न असा होता का बऱ्याच आंबेडकरी संघटना आहे, परंतु ते एकमेकांमध्ये नाही आहे, त्याच्यामुळं समाजाचं नुकसान झालं आहे। तर तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करणार दलित नेत्यांना? मी आज सर्व आंबेडकरी जनतेला व कार्यकर्त्यांना एकच सांगतो, आज आपल्याला खरंच एका निळ्या झेंड्याखाली यायची फार आवश्यकता झाली आहे। तर मी आंबेडकरी जनतेला व पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले सर्व पक्ष बाजूला ठेवून आज एका निळ्या झेंड्याखाली येऊन सगळ्यांनी आंबेडकरी जनतेने आज आपलं काम पूर्ण केलं पाहिजे। आपलं नाव? सागर बोल्डे, दलित कोबरा जिल्हा अध्यक्ष। माझं नाव ॲडव्होकेट पद्मभूषण पांडुरंग परतवार। आज जे आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत ते भारतीय दलित कोबराचा 31वा वर्धापन दिन निमित्त आपण जमलेलो आहोत। आणि आज आपण मराठवाडा अध्यक्ष अशोकभाऊ बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली वया पुस्तकांचं वाटप तसंच अल्पोपार शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेली आहे। आणि हे जे कार्य आहे ते 31 वर्षापासून अहोरात्र आपले अशोकभाऊ बोर्डे हे करत आलेले आहेत। आणि भारतीय दलित कोबरा जी संघटना आहे ती खरोखर गोरगरिबांसाठी जे झालेले अन्याय अत्याचार आहे ते दूर करण्यासाठी अहोरात्र आपल्या अशोकभाऊ बोर्डे तसेच सागरभाऊ बोर्डे, आनंदभाऊ बोर्डे व सर्व टीम ही अहोरात्र कार्यरत करत असतानाच शालेय विद्यार्थ्यांकडे ही त्यांचं लक्ष आहे। आणि प्रत्येक आजपर्यंत जेवढे वर्धापन दिन साजरे करण्यात आलेले आहेत ते शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रत्येक वर्षी वया, पेन, पुस्तकाची वाटप केलेले आहे, त्यांना अल्पोपार देण्यात आलेले आहे। या सर्व या संघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेले हे राबवण्यात आलेले उपक्रम जर बघितले तर खरंच सर्वांच्या हितासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे सर्व कार्य करण्यात आलेले आहे। आणि आज मी एवढं सांगू इच्छितो की या मोठ्या प्रमाणात आज रोजी जे आहे शालेय विद्यार्थ्यांना वया पुस्तकाचे वाटप करून त्यांचा अल्पोपार देऊन हा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.